तर आज मी आलो आहे नगरदूनच्या किल्ल्याकडे। हा रामटेकच्या जवळ आहे आणि नागपूर रामटेकच्या जवळ आहे, म्हणून तुम्ही म्हणू शकता की हा नागपुराच्या जवळ आहे। ही त्याची एकदम जुनी हिस्ट्री। अजून एक हिस्ट्री दाखवतो चला। ही आहे त्याची दुसरा बोर्ड। पहिला हिस्ट्रीचा बोर्ड तिकडे होता, दुसरा इकडे आहे। चला आता आत चलूया। आता आपण आत आलेलो आहोत। आपण तिकडून आलो, आता आपण तिकडे मेन एंट्रन्स होती। खूप सुंदरसा असा हा किल्ला बनला आहे। चला एखादा आपण वर चलून पाहू। वर चला, आधी इकडून एंट्रन्स, इकडून आपण वर चलू। वर जायच्या आधी इकडे एक मंदिर दिसलं, जे मला पहिलं कळलंच होतं। आत मूर्ती पण आहे। चला दुसऱ्या साईडने पाहू। आतला गेट लॉक आहे, इकडून दिसणार नाही समोरच्या। माँ भवानीचा तिकडे मूर्ती ठेवून आहे। ते एकदम सुंदर दिसत मागून पाहिलं तर। इकडून बाहेर निघायचा रस्ता, किल्ल्यातून प्राप्त झालेले अपूर्व खूप जुने आहे। तुम्हाला जर पाहायचं असेल तर मग तुम्ही पॉज करून बघू शकता। मग ह्या सगळ्या गोष्टीच्या शोधाय पूर्ण जेव्हा ते शोधत होते तेव्हाच्या तुम्ही व्हिडिओला मध्ये मध्ये पॉज करून बघू शकता यातली एक एक गोष्ट। हे इकडचे जुने आणि नवीन फोटोज, आणि ही याची जागा पॉज करून बघू शकता। तर जसं मी बोलत होतो तसं आता आपण वर चालूया। आता आपण वर आलेलो आहोत। इकडे एक साईड आहे, तिकडे वर वॉच टावर सारखं काहीतरी आहे, त्या साईडला पण एक आहे, आणि इकडे पण। इकडून बाहेर बघायसाठी कोण कोण येऊन राहिला आहे। इकडे दोन्ही साईडनी आहे, अशी सेम दुसऱ्या साईडकडे आहे। चला दुसऱ्या साईडकडे चला। इकडे जायच्या आधी इकडून एक मस्त व्ह्यू पाहून घ्या तुम्ही। दूर मस्त पहाडं, त्याच्या इकडे एक किल्ला, सगळीकडून अशा खिडक्या बनवल्या पहा। आणि जर आपण बाहेर पण पाहिलं, खूप मस्त व्ह्यूज आहे।